ॲमेझॉन कंपनीद्वारे देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांच्या रेट कार्डमध्ये अन्यायकारक कपात केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ॲमेझॉन कंपनीच्या संबंधित ठेकेदार व्यवस्थापकांना जाऊन जाब-विचारणा केली आहे। या संदर्भातलं निवेदनही देण्यात आले। यावेळी वागळे इस्टेट पोलीस स्थानकामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना हे निवेदन देऊन याविषयी आपण लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे। वागळे विभागामध्ये प्रशांत कॉर्नरच्या बाजूला केडी हाऊस वागळे इस्टेट ठाणे येथे ॲमेझॉन कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये प्रभागातील स्थानिक युवक काम करत आहेत। यापूर्वी ॲमेझॉन कंपनीचे ठेकेदारांमार्फत जुन्या वेंडरचे रेट कार्ड 50 रुपये प्रति ऑर्डर होते, परंतु आता सदर कंपनी नवीन वेंडर आल्यापासून रेट कार्ड 22 रुपये प्रति ऑर्डर देण्याचं सांगत आहे। येथे काम करणाऱ्या स्थानिक युवकांना विश्वासात न घेता सदर वेंडर मार्फत कमी करण्यात आले। सदर नवीन दर हे आधीच्या रेट कार्डच्या तुलनेत खूपच कमी असून नवीन रेटनुसार काम करणं हे युवकांना अशक्य आहे। त्याचप्रमाणे युवकांच्या इन्सेंटिव्हच्या रकमेमध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे। सध्याची वाढती महागाई पाहता हे रेट त्यांच्या आर्थिकदृष्ट्या योग्य नाहीत। युवकांवर त्यांच्या घराची जबाबदारी असून बऱ्याच युवकांच्या घरामध्ये कमवता एकच आहे, तरी युवकांच्या भविष्याचा विचार करून नवीन दर न आकारता जुन्या दराने रेट कार्ड मंजूर करण्यात यावे। त्याप्रमाणे त्यांचा इन्सेंटिव्ह देखील जुन्या रेटनुसार देण्यात यावे। जर असं झालं नाही तर भविष्यामध्ये युवकांमार्फत आंदोलन करण्यात येईल। तरी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून युवकांना न्याय द्यावा अशी शिवसेनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे। जर या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असं यावेळी ताकीदही देण्यात आलेली आहे। इकडे आमच्याकडे केडी हाऊस म्हणून एक कंपनी आहे आणि त्या ठिकाणी ॲमेझॉनचे एक एजन्सी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ माझ्या प्रभागातील 150 मुलं त्या ॲमेझॉनच्या याच्यामध्ये काम करतात। त्यांना काहीतरी ते 50 रुपये असं एक डिलिव्हरीचे जे चार्जेस ठरलेले होते। 1 वर्षापासून ती मुलं काम करतात आणि मराठी मुलंही त्याच्यामध्ये आहेत, उत्तर भारतीय मुलं आहेत, मुस्लिमही मुलं आहेत। हे सगळ्या जाती धर्माची मुलं अगदी रोजगार नसल्यामुळे त्या रोजगार या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनाने ते ॲमेझॉनमध्ये दाखल झालेले 1 वर्षापूर्वी आणि ॲमेझॉनच्या त्या एजन्सीने कोणाला तरी हाताशी धरून आणि त्या ठिकाणी त्यांचे 50 रुपये जो चार्ज होता तो 22 रुपयावर आणला। त्या मुलाला कसं परवडेल? स्वतःची गाडी, स्वतःची व्हेकल, पेट्रोल स्वतःचा आणि 4 किलोमीटरची रेंज असते त्यांना हे करण्याची, डिलिव्हरी करण्याची आणि अगदी 4-4 माले 5-5 माले चढून त्यांना डिलिव्हरी त्यांना करावं लागतं एका डिलिव्हरी बॉयला। त्यांना 16-16 तास काम करून सगळं खर्च जाऊन 20-22 हजार रुपयेसुद्धा महिन्याला पडत नाही आणि अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी कोणीतरी नवीन एजन्सी आली, त्यांनी कोणाला तरी हाताशी धरला आणि म्हटलं 22 रुपयामध्ये काम करा, 50 रुपयाचा रेट 22 रुपये करा। मग ते काल मुलाने थोडासा विरोध केला, पण त्या मुलाला त्याच्यासाठीच मी ॲमेझॉनलाही निवेदन दिलं की बाबा तुम्ही स्थानिक मुलांच्या याच्यावर रोजगारावर तुम्हाला मारता येणार नाही, पोटावर मारता येणार नाही। अगदा तुम्ही जर त्या प्रयत्न केला तर तुम्हाला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। तर आमचे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करतो आणि त्यांचं आम्हाला नेहमी सांगणं असतं की आपल्याकडे येणारे कंपनीवाले आहेत, जे कोणी काम आपल्याकडे येतं त्या आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल ना। आमचा उद्दिष्ट तोच आहे की आमच्या लोकल मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जर कोणी स्वतःसाठी त्या मुलांचा रोजगार हिरावून घेऊन पाहत असतील तर मी शिवसेना स्टाईलनी त्या ठिकाणी हे करेल। म्हणून मी आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उतेकर साहेब, अशोक उतेकर यांना निवेदन दिला, ॲमेझॉनच्या मॅनेजमेंट आहेत त्यांनाही निवेदन दिला तर बाबा रे हा अन्याय मी कदापि सहन करू घेणार नाही आणि माझ्या इथले जे युवक आहेत त्यांचा रोजगार अगदी घेऊन छिनून घेत असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।